Desai. Desai. मंगलम भगवान विष्णुर्मंगलं गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष त्रैलोक्यं मंगलं गुरु
अरे साइड से थोड़ा आगे रहता है सेवा प्रेरणा गई ओम नाभ्या अदिंद्रि श्री श्लोक उपमावृता पदभ्या गोविंद दिह श्लोका धारोगावतवेन ओम सप्तास आसन परिवय सप्तलक्खा शिवाय प्रदक्षिणा नमस्कारं समर्पयामि ओम यज्ञेनदेवासंकर्माणि देवनागरिमान सुरेंद्र पूर्वे साध्या संधिदेवाः ओम पूर्वस्वार्वणात् पूर्वकालदेवताद्रवा मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि आवाहनं जानामि न जानामि तवाग्र उगायं जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णतस्मै अन्यथा शरणनासं सुमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष परमेश्वर स्वस्ति प्रणाभ्यः परिवारयुक्तां नागेन मार्गेण महिमहीषाः गो ब्राह्मणेभ्यः शिवमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ऐ जगदाम्बयोस्तु रवीन्द्रनाथ महाराज की जय। हे व्हिडिओ रेफरन्स खंय मेळटा
माझं यूट्यूबचेर मेळटलें सूर्यकांत चोडणकर म्हणून हांवें केलें की सूर्यकांत चोडणकर हय यूट्यूबचेर मेळटलें यूट्यूब आतां हे फेसबूक लायव्ह आहा हां फेसबूक लायव्ह मागीर तुमकां यूट्यूबचेर मेळटलें सूर्यकांत चोडणकर तो फक्त सबस्क्रायब केल्यानंतर परत तुमकां केव्हाय मी घातलो की तुमकां सगळें मेळटलें मॅसेज येतली कोणाक रेफरन्स दिवंक बरो हां प्रोग्राम यूट्यूबचेर मेळटलो सूर्यकांत चोडणकरांतलो सबस्क्रायब केला ते ह्या ऑप्शन येतले हय तेजे दिसतले सगळे तुम्ही सगळे दिसतले हां हे बघा आता येयल्यात आम्ही फोटोजेनिक नाही देव फोटोजेनिक हां नाही तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येणार मेसेज येणार तुम्हाला मग मी कधी घातल्यानंतर परत तुम्हाला टाईप करायची गरज नाही सूर्यकांत सूर्यकांत चोडणकर प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ काढणार हा उद्या काढणार सूर्यकांत चोडणकर फंक्शन घालून आमकां विचारची गरज ना ना ते हिचेरय काढल्यात ना जर वाटी वाटी तुम्ही साईड जाऊ तुम्ही साथ जरा वाट जरा वाट अच्छा म्हणजे जरा आदित्य जाईल जरा 5 मिनिटं थांबा जरा वाट द्या मला मंडळी आहे आम्ही जाऊ शकते आधी तुम्ही बघा विचार करा ना तुम्ही तरी बाजूला दत्ता दत्ता माची जाय सर्वांनी ऐका शांतता राखा आपण आज या ठिकाणी प्रतिष्ठापना केली प्रबळनाथाच्या कृपेनं हा कार्यक्रम आयोजित केला गेला प्रबळनाथानं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं प्रसाद मार्गानं मार्गदर्शन घेतलं देवाच्या संचाराच्या रूपानं मार्गदर्शन घेतलं आणि देवाच्या आशीर्वादानं आता हा जो दिवस आहे हा आपल्या सगळ्या मंडळींना लाभलेला आहे स्वामी पण आपल्या आशीर्वादाकडे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे त्यांच्याही आशीर्वादांना हा कार्यभाग
संपन्न झालेला आहे. तर सगळ्या मंडळींना एवढं सांगायचं आहे, आज अशी या ठिकाणी प्रतिष्ठा झाली तसंच पुढे या ठिकाणी नित्य जागृत अवस्था ठेवणे हे प्रत्येक भक्ताचं कार्य आहे. जागृत अवस्था म्हणजे काय करायचं, या ठिकाणी येऊन भजन पूजन करणे, नामस्मरण करणे, देवदर्शन करणे, अशा पद्धतीनं जर या ठिकाणी तुम्ही जागृत ठेवलं सगळं तर आजची तुम्ही केलेली प्रतिष्ठा आहे ही सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. 50 वर्षापूर्वीचा हा प्रस्ताव आहे आणि आज हा दिवस आलेला आहे. त्याला संस्कृतमध्ये आहे वाक्य आहे, संवादे कार्य सारिया एखादा शुभघटिकेचा जो दिवस आहे हा दिवस येण्याकरता आपल्याला पुष्कळ अभ्यास करावा लागला. त्यामध्ये देवाचं मार्गदर्शन घ्यावं लागलं, शास्त्री लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागलं आणि अशा पद्धतीनं हा कार्यभाग जो आहे हा संपन्न झालेला आहे. आणि ही देवता आपल्या देवरथासह वर्तनात आपल्या मंदिरामध्ये म्हणजे या आसनावर आरूढ झालेली आहे. आता आपण या ठिकाणी मागणं मागायचं आहे, हा केलेला कार्यक्रम तुमच्या करून घ्या, सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करा. तसंच विराम मूर्तीच्या ठिकाणी प्रसाद घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळत असते तसंच याही नव्या मूर्तीमध्ये मार्गदर्शन मिळावं तुझं आपण देवाकडे मागणं मागूया. आदित्य साहेब आले की सुरुवात करा. आले आता गाडी आणि मर्यादा आहे त्यात मी सगळ्या मंडळी संपूर्ण जे यज्ञकर्म केलं त्या यज्ञकर्माच्या या समाध्या आहेत त्यांच्याकडे हो ना हो आणि महोत्सव तथा संघ तुझ्या पूर्ण झालेला आहे. कृपा करा केलेल्या कर्मांच्या ठिकाणी ब्राह्मणाकडून मंत्रतंत्राच्या निमित्तानं प्रमाण काही घडले असते तसेच आली गेलेली भक्तमंडळी त्यांच्याहीकडून काही अप्रमाण घडले असतील पण त्याबद्दल ते संपूर्ण क्षमापणा करून केलेली सेवा सांगतो. त्या सेवेचा कर्मयोगेश बरोबर सगळ्या मंडळींना प्राप्त करून द्या. शुद्धाधिपदांच्या आशीर्वाद करून प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी राहतात जिथं जिथं ज्यांचा व्यवसाय चालतो त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमची जीवनाची सेवा निरंतर घडत होती त्याचप्रमाणे त्यांना वेळोवेळी व्यवहाराच्या ठिकाणी उत्तम श्रेणीनं चांगल्या त्याचप्रमाणे त्या व्यवसायाचा त्या संपूर्ण मंडळीला प्राप्त करून द्या. जी काही बराबरांची असणारी संतती त्या संततीला उत्तर प्रकारचं आरोग्य दीर्घायुष्य शक्य जास्त बुद्धी प्राप्त करून देऊन भावी आयुष्यामध्ये या बराबरांचं योग्य देणं कल्याण होण्याकरता तुमचा देवतांचा आशीर्वाद त्या संपूर्ण मंडळींना प्राप्त करून
तसंच ह्या गावाच्या मुली त्या ज्या ठिकाणी लग्न करून दिलेले आहे त्यांच्याही कुटुंबावर तुमचा देवतांचा खंड कृपाशीर्वाद करण्यात देऊ. आता या पत्रकारिता निमित्तानं जी काही जमलेली सगळी मंडळी आहे त्या सगळ्या मंडळींनी ह्या ठिकाणी येऊन तुमचं देवतांचं दर्शन घेतलं. तसंच यज्ञ मंडळामध्ये यज्ञपुरुषाचं दर्शन घेतलं. त्याच्या योगी जन्माला येऊन कृतार्थ झालो, कृतकृत्य झालो. अशा प्रकारे ह्या सगळ्या मंडळींच्या घरामध्ये देवतांना भगवंतांना तुमच्या आशीर्वादानं श्रद्धा कृपा केला. या प्रदेशावरील निमित्तानं ज्या ज्या देवतांच्या विदेशानं आहुती यज्ञनारायणाच्या मुखाच्या ठिकाणी समर्पित केलेली आहे ती आहुती त्या ज्या देवतापर्यंत बदलून संपूर्ण देवता संघाची भगवंता तुमचाही कृपाशिवाय ह्या मंडळींच्या ठिकाणी प्राप्त करून द्या. आता जी काही केलेली प्रार्थना आहे त्या प्रार्थनेच्या व्यतिरिक्त जे जे काही त्यांची बनवलं असतील ते परिपूर्ण झालं. स्थितीला बसवून जुन्या मूर्तीच्या ठिकाणी प्रसादांचा व्यवहार ज्या पद्धतीनं चालत होता तसाच नव्या मूर्तीच्या ठिकाणी हे देवत्व आज प्राप्त केलेलं आहे. इथेही असेच प्रसाद होऊन ज्या श्रद्धेनं भक्तमंडळीच्या ठिकाणी प्रसाद मार्गाने विचार करायला येतील त्यांच्या मनाप्रमाणे प्रसादावर त्यांना मार्गदर्शन मिळवून देऊन आजपर्यंत जी काही पंचांगणावर असणारी ज्या मंडळींची श्रद्धा ती जाहीरपेक्षा जसे कोणी गुरुचरांना वाढत राहील तशी कृपा केला. आणि ह्या प्रदेशावरील योगी हे संपूर्ण पेटणे जो गाव आहे हा धन्य झाला. अशा प्रकारचा जो काही आशीर्वाद आहे तो तुम्ही देवतांनी प्राप्त करून द्या. सगळ्यांच्या कुटुंबाच्या ठिकाणी एकोपा एक विचार एक गुण प्राप्त करून देऊन देवस्थानपेक्षा एक कामधाम राहिलेली असतील तीही सुव्यवस्थितपणानं तुम्ही देवतांनी करून घेऊन हा जो काही सुंदर असणारा देवतांचा देवरथ आहे हा गर्भागृहाच्या ठिकाणी व्यवस्थितपणे करते जाऊ. पत्रकाकडून जी काही निश्चित केली जाणारी देवतांची पूजा त्याच्या योगी प्रत्येकाच्याही कुटुंबावर तुमचा देवतांचा कृपाशीर्वाद ठेवा. सगळ्या मंडळींना सुखी राखा, कृपा करा आणि बरं करा. पार्वती ब्रह्माणो वसुदेव कृपा प्रसादो कल्याण